सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात घसरण। कांद्याची आवक चांगली असली तरी कांद्याला योग्य भाव काही मिळेना। राज्य सरकारच्या नवी वाळू धोरणामुळे दिलासा। 660 रुपये प्रति ब्रास दरानं वाळू उपलब्ध होणार। भारतातून पाठवलेले 4 कोटी आंबे अमेरिकेनं नाकारले। कागदपत्रांमधील त्रुटीमुळे बसलाय फटका। भारतात बंदी असलेल्या बोगस बियाणांची विक्री। नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाणांची सर्रास विक्री। बोगस बियाणं विक्रेत्यांना कोणाचे आशीर्वाद? उपस्थित सवाल। पुण्यात पालखी मार्गाची पालिका आयुक्तांकडून पाहणी। माऊलींची आणि संत तुकोबांची पालखी आता लवकरच करणार पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान। अंगणवाडी आणि पहिलीसाठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम। 30 लाख बालकांकरता आधारशिला अभ्यासक्रम। सिंहगड किल्ल्यावर जून महिन्यापासून प्लास्टिक बंदी प्रशासनाचा निर्णय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांकरता अनामत रक्कमही भरावी लागणार। आरटीओ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बदली। 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। ठाण्यातील म्हाडाचाही इमारतींना झटका। 20 वर्षांनी अचानक पाणीपट्टी बिल आणि दंडाच्या नोटिसा। नाशिकमध्ये जोरदार अवकाळी पाऊस। पावसामुळे निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।